खानदेशातून परदेशात केळी निर्यातीला मागच्या महिन्यापासून सुरुवात झाली। परदेशात रोज 15 कंटेनर केळीची निर्यात केली जाते। सध्या निर्यातीच्या केळीला कमाल 2200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो। जालन्याच्या कळवंचीमध्ये पाणी टंचाईमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागेवर कुऱ्हाड चालवली। या शेतकऱ्याने 4 एकर क्षेत्रात द्राक्ष बाग फुलवली होती, मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पाणी टंचाई जाणवू लागली। त्यामुळे द्राक्ष बाग जगवणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांना आता हे टोकाचं पाऊल उचललं। नांदेडच्या नायगावातील इकडी बोरमधील दत्तात्रय पांचाळ या शेतकऱ्यांना एरंडी लागवडीतून 4 लाखांचं उत्पन्न मिळवलं। त्यांनी 2 एकर क्षेत्रावर एरंडी लागवड केली। शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात, मात्र एरंडी लागवड केलेलं क्वचितच आढळतं। परभणीच्या वझूर गावात वादळी वाऱ्यामुळे 3 एकरवरील पपईची बाग उद्ध्वस्त झाली। पपईचं पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 3 लाख रुपये खर्च केले होते। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। शासनाने तत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगावात हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदी सुरू झाली। पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांनी शेतकऱ्यांना नोंदणीचं आवाहन केलंय। नाफेडमार्फत राज्यातील 313 खरेदी केंद्रावर या खरेदीला सुरुवात झाली आहे। जळगावच्या 17 केंद्रांचा यामध्ये समावेश आहे। जालन्यात ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत विनामूल्य नोंदणी करून घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। या योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांचा विशिष्ट ओळख क्रमांक तयार होईल। या ओळख क्रमांकाद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने घेता येणार। पुण्याच्या जुन्नरमध्ये अवकाळीमुळे तब्बल 500 हेक्टरवरील कांद्याचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली होती, मात्र वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उभं केलेलं पीक अक्षरशः मातीमोल झालं। छत्रपती संभाजीनगरात मृत शेतकऱ्यांच्या वारसांना 1,71,00,000 रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत हा लाभ दिला जाणार आहे। रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया कृषी विभागाकडून सुरू आहे। मावळमधील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 3 जागांसाठी आज मतदान होणार आहे। या निवडणुकीत मुळशी, मावळ, खेड, हवेली आणि शिरूर या तालुक्यातील एकूण 22,258 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे। जालन्याच्या खरपुडीतील कृषी विज्ञान केंद्रात आज चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। शेतीमध्ये सुधारित कृषी अवजारांचा वापर या विषयावर हे चर्चासत्र होणार आहे। पुण्यातील रोहित कृषी इंडस्ट्रीचे कृषी अभियंता आणि व्यवस्थापक सचिन कवडे हे यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। धुळ्यात अवकाळी पावसामुळे 3075 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। पावसाचा सर्वाधिक फटका 2000 हेक्टर क्षेत्राला बसलाय। कृषी विभागाच्या पाहणीतून ही आकडेवारी समोर आली। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र अडचणीत सापडले। सध्या बाजारात कापसाच्या दरात तेजी आल्याचं चित्र आहे। कापसाचे व्यवहार 7,000 रुपयांवरून 8,000 रुपये क्विंटलने होत आहेत। हंगामाच्या सुरुवातीच्या तुलनेत आता कापसातील ओला व्याध घट झाले, तसंच सरकीचे दर वाढल्याने कापसाचे भाव सुद्धा वधारले।